परवा राव थिएटरात जाऊन दंगल बघितला. काय पिक्चर आहे. वांडच. आमिरनं तर पिक्चर खाल्लाय, पण पुरीने बी नाद खोडा काम केलंय राव. पण हे सगळं पडद्यावर हो, खोटं खोटं. आमच्या गावात आम्ही रोज बघताव दंगल. ही आमच्या गावची संजना. वाटते की नाही मर्दावानी. मग त्या दंगल मधल्या पोरींवानीच वांड आहे. नुसती वांड नाही, द्वाड बी. एकदा का हट्ट धरला की सोडायचं नाही. कवटेकरांना कुस्त्या होत्या, तिथं मी कुस्त्या बघायला गेलतो आणि काकाची कुस्ती होती. काका जिंकला आणि काका सत्कार केल्यावर मी दादाला म्हटलो मी पण कुस्ती खेळणार आहे. म्हणून घरात आल्यावर हात धरून बसलो. नंतर आजोबा म्हटली तर आता आपली काही परिस्थिती नाही, परिस्थिती असली तर आपण केला असतो, तू मुलगी आहे शांत बस. नंतर मला कळलं मुलींच्या पण कुस्त्या असतात. नंतर मी हात धरून बसलो. नंतर मग आजोबाने आणि वडिलांनी मला पैलवान केलं. आता नातीनं हट्ट धरलाय म्हटल्यावर आजाबी तयार झाला आणि सुरू झाली तयारी. पण आजाबी लई चिवट. सकाळच्या बारी पोरीसने आधी पळायला होतंय. पळून पळून घाम काढला की मग दंड बैठका मारायच्या. मग खायनं वर दोरीवर चढायचं आणि वयनं खाली परत उतरायचं आणि मग उतरायचं ते थेट मातीतच. मातीत गेली की आमच्या संजीला पार याड लागते. एकदा तंगड धरलं की सोडतच नाही बघा. माती खाय लावूनच संजी सोडत्या. पण पोरींला कुस्तीपायी केस कापायला लागले राव. लय वाईट वाटलं, पण तिला त्याचं काय बी नाही. मला केसांचा प्रॉब्लेम होता आणि मी शरद संघ पहिल्यांदा खेळत होतो. शरद माझा भावच आहे, त्या संघ खेळत होतो. शरदनं माझी केस वडली, हातात भरपूर केस आलती. दुसऱ्या दिवशी माझी केस कापायचं म्हटल्यावर मी नको म्हणतच होतो, पण जबरदस्तीनं माझी केस कापली आणि मी घरातून बाहेर आत रुमाल बांधून बसत होतो. गावात सगळी चेष्टा करत होती आणि शाळेत पुरी पण हसत होत्या. कुस्ती कशाला घेतीस पोरांच्या सारखं. बरे हे सगळं नुसतं शायनिंग माराय नाही, आमच्या संजीनं लई मैदानं मारल्यात. घरात ट्रॉफ्यांचा ढिगारा पडलाय. मुंबईला, दिल्लीला, म्हैसूरला अनेक ठिकाणी खेळलो मैदानात. मला 2024चं मेडल आणायचं आहे. दंगल बघितला चित्रपट? बघितलाय की. काय आवडलं त्यातलं तर गीता फोगटचं आणि बबिता फोगट त्यांचं वडील स्वतः व्यायाम घेताना मला आवडलं. बघायला एक वाढ वाटते, पण पोरीनं आणि घरच्यांनी लई कष्ट उपसल्यात या कुस्तीपायी. पैसे ते बी आमच्या शेजारच्या गावच्या रामभाऊ मासाळ यांनी दिलं 2000 रुपये. त्याच्यावर आम्ही जायच्या पैशावर गेलो, पण याला तिथं जिंकल्यानंतर घरला येणार अशी आमची परिस्थिती होती. पण तिथं नशिबानं गेलो. 3 दिवस उभारून गेल्यामुळे तिला बी अशक्तपणा आलता. जेवणाचं टायमिंग नव्हतं व्यवस्थित. मग तिथं हरियाणाची पहिली मुलगी संजना संघ होती, तिला हरवलं. परत दुसरी एक मुलगी कुठली दिल्लीचीच होती, तिला हरवलं. 2 कुस्त्या तिथं चांगल्या केल्या. तिला तिथं एक 5000 रुपये बक्षीस मिळालं. त्या बक्षिसाच्या जोरावर मग आम्ही घरला आलो आणि मग तिला खायला आपलं त्याच्यातलंच वापरलं, याला पैसे तेच वापरलं. पावसात तर मैदानात चिखल व्हायचा, मग काय कुस्ती बंद. पण आजा लई चिवट हो, त्यानं लईच वांड आयडिया काढली. थर्माकोलचं मॅट तयार केलं. थर्माकोल तिकडलं तिकडलं पोरग्याला गोळा करून आणायला लावलं कुठं मिळतं, आणि जुन्या साड्यात घालून लाद्या तयार करून त्याच्यावर मी प्रॅक्टिस तिला देत चालू ठेवलेला आहे.
आणि माझी इच्छा आहे चांगल्या प्रकारानं हिला पुढे घालवा असं इच्छा आहे. पण आता शेवटी परमेश्वराच्या मनात काय असेल ते बघूया आता. बरं, पोरगी पैलवान होणार म्हटल्यावर कुठल्या आईला उकळ्या फुटतील? आजी आणि आईनं तर शिमगा केलता, पर पोरीची मेहनत बघून दोघी बी गपगार. चांगल्या करत होती. परत इकडे अवतभोवताने बी चांगल्या बऱ्याच कुस्त्या केल्या तिनं. मग आमच्या घरातल्यांचा सगळ्यांची साथ मिळाली परत परत ती कुस्ती करेल तसं. एवढ्या लहान वयात आपल्या घराला ही गरीब परिस्थितीत त्यानं कुस्तीचं केलं, खेळ त्यानं चालू केला कुस्तीचा, मर्दानकीचा त्यानं घाम गाळला. आपल्या घराला त्यानं 4 माणसं येण्या जाण्याच्या वळक्या झाल्या. हे आम्हाला अगदी आनंद वाटलं मनाला. पोरगीनं आमचं घर पुढं आणलं. दंगल आल्यापासून आमच्या संजीच्या घरी आता टीव्ही वाल्यांच्या रांगा लागल्यात. लेकीला मदत बी करायला लोक आल्यात, पण नुसता पिक्चर बघून टाळ्या वाजून का उपयोग नाही हो. आमच्या गावाकडं गीतासारख्या लई संजना आहेत, ज्यासने आमिर खान सारखा बाप मिळाय पाहिजे. संजी आन बडीव इतिहास घडीव. कुलदीप माने, ABP माझा, तुंग, सांगली.